बघायला मला जर माझा माझा वेळ हवा असेल तर देणार ना. अगं आई तुला व्हायचंय, बाळ 9 महिने तुझ्या पोटात वाटणार, मग ते कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण अधिकार तुझ्याकडे असायला हवा. राईट? रिअली ऑफकोर्स. सो स्वीट. काव्या आणि पार्थ. अरे हो, चल ना. हाय पार्थ, काव्या. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आम्ही आता लहान बाळांबद्दलच बोलत होतो नाही? कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझंही अभिनंदन. काही इश्यू आहे का? सेन्सिंग अ लिटल टेन्शन. राईट राईट. काहीतरीच काय बोलतोस विजय? इश्यूज आणि यांच्यात शक्यच नाही. आयुष्यातले इतके इश्यूज पार करून त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलंय. हे काय असे इश्यू करायला? नाही, शक्यच नाही. आणि आता तर बाळ होणार आहे त्यांना, हो की नाही? सॉरी विजय, पण लग्नानंतर आपलं कपल लाईफ आहे ना, मला यांच्यासारखं हवंय. म्हणजे जर तू पार्थला काही बोललास तर त्याची पिस्तारलेली मांजर लगेच आडवी येते, आणि तू काव्याला काही बोललास तर तिचा हा बोका लगेच तलवार काढतो. हे असं कपल एकमेकांशी कशावर भांडेल नाही का? नाही पण मला खरंच तसं वाटत नाही. आणि आता तर बाळ होणार आहे त्या दोघांना. काव्या, अगं मी आता विजयला त्याबद्दलच विचारत होते की समजा लग्नानंतर मला बाळ होण्यासाठी माझा वेळ हवा असेल तर देणार ना. बाळ 9 महिने तुझ्या पोटात वाटणार आहे, त्यामध्ये कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण हक्क तुझ्याकडेच असायला हवा. आई होणं चॉईस असायला, ऍक्सिडेंट. करेक्ट विजय, आई होणं हे चॉईस असायला हवं, ऍक्सिडेंट नाही. बारे मेरे विजय, काय परफेक्ट बोललायस तू. आता या मुद्द्यावरून घरी जाऊन काय गुंतागुंती होते यांच्यात हे बघायला मज्जा येईल. चला येतो. बाय बाय.